नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्ह्याच्या मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या साठी गट व गण रचना नुकतीच जाहीर करण्यात आली होती आणि यानंतर यावरती हरकती घेण्याची तारीख ही दिनांक 21 जुलै ही अखेरची तारीख होती। अखेरच्या 21 जुलैपर्यंत फलटण तालुक्यातील 8 पैकी 4 जिल्हा परिषद गटांवरती हरकती घेण्यात आलेल्या आहेत, तर पंचायत समितीच्या 5 गणांवरती म्हणजे 16 पैकी 5 गणांवरती हरकती घेण्यात आल्या असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी या ठिकाणी सांगितले आहे। आता फलटण तालुक्यातील जे जिल्हा परिषदचे गट आहेत हे कोणते गटावरती हरकती घेतल्या ते आपण पाहूया। फलटण तालुक्यातील कोळकी, बरड, गुणवरे आणि हिंगणगाव या जिल्हा परिषद गटांवरती हरकती घेण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर फलटण पंचायत समितीच्या कोणत्या 5 गणांवरती हरकती घेण्यात आल्या आहेत तेही आपण पाहूया। फलटण पंचायत समितीच्या 5 गणांवरती हरकती घेण्यात आली, यामध्ये कोळकी, जाधववाडी, त्याचबरोबर गुणवरे, बरड, हिंगणगाव या गणांवरतीही हरकती घेण्यात आलेल्या आहेत। दिनांक 21 जुलै ही शेवटची हरकती घेण्याची तारीख होती। आता हरकती घेण्याची तारीख संपली असून यानंतर आता दिनांक 28 जुलै पासून या हरकतीवरती विभागीय आयुक्त पुणे यांच्या समोर याच्यावरती सुनावणी होणार आहे। याबद्दल आता आगामी काळामध्ये हरकतीमधून काय निष्पन्न होतंय हेही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। फलटण तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती गणाची निर्मिती झालेली आहे आणि आता यानंतर हरकतीची मुदत संपून आता यावरती सुनावणी होणार आहे। यामधून अंतिम गट रचना निश्चित होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आरक्षण जाहीर होईल आणि यानंतरच मग खऱ्या अर्थाने मोर्चेबांधणीला गती येणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत